तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं हवामान अपडेट्स या यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, आपल्याला आज राज्यामध्ये आपल्याला कोणकोणत्या तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये, गावामध्ये पावसाची शक्यता असणार आहे, तसेच वातावरण कसे असणार आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्हाला विनंती आहे, तुम्ही व्हिडिओ पाहताय परंतु आपल्या चॅनलला काय सबस्क्राइब करत नाहीत, त्यामुळे आत्ता चॅनलला सबस्क्राइब करून घ्या व व्हिडिओला देखील एक लाईक देखील नक्की करून घ्या। तर मित्रांनो, आपण आज दुपारनंतर जसं की स्क्रीनवरती बघू शकताय, या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्रापासून पावसाला सुरुवात होताना पाहायला मिळत आहे। सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर या भागांमध्ये आपल्याला हवामान दुपारनंतर ढगाळ पाहायला मिळतंय, तर काही ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस देखील पाहायला मिळतोय। तसंच या ठिकाणी तासगाव, सांगली, इस्लामपूर या भागांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस देखील वर्तवण्यात आलेली आपल्याला शक्यता। तसेच कोकणपट्टीच्या भागामध्ये देखील मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय। या ठिकाणी रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, सावंतवाडी या भागांमध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार असा पाऊस आपल्याला दुपारनंतर पाहायला मिळू शकतो। तसेच पुणे जिल्ह्यामध्ये देखील आपल्याला हवामान ढगाळ पाहायला मिळतंय, तर पुणे जिल्ह्यातील काही भागांमध्ये हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय। या ठिकाणी कामशेत, चाकण, मंचर, शिरूर या सर्वच भागांमध्ये मित्रांनो हलका मध्यम पाऊस आपल्याला आज दुपारनंतर पाहायला मिळतोय। तसंच मराठवाड्याचा विचार केला तर मराठवाड्यामध्ये देखील बीड, लातूर, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, जालना, नांदेड, परभणी, हिंगोली या भागांमध्ये हवामान ढगाळ पाहायला मिळतंय, तर काही ठिकाणी हलका पाऊस देखील पाहायला मिळू शकतो। तसंच विदर्भाचा विचार केला तर विदर्भमध्ये अकोला, अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया या भागांमध्ये आपल्याला हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळतोय। तसेच आपल्याला हवामान ढगाळ पाहायला मिळतंय विदर्भामध्ये। आपल्याला विदर्भात काही जास्त पावसाची शक्यता पाहायला मिळत नाहीये। एकंदरीत जर संपूर्ण राज्याचा विचार केला तर पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, कोकणपट्टी, विदर्भ या भागांमध्ये आपल्याला हवामान ढगाळ पाहायला मिळतंय। काही ठिकाणी आपल्याला हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस देखील आपल्याला पाहायला मिळू शकतोय। मित्रांनो, पुढील 5-6 दिवस आपल्याला पावसाचं थैमान आपल्याला पाहायला मिळत आहे। काही भागांमध्ये आपल्याला गारपीट सदृश्य पाऊस देखील पाहायला मिळत आहे, तर त्याचा अंदाज आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये घेऊन येणार आहोत। त्यामुळे आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राइब करून घ्या व नोटिफिकेशन बेलला ऑल वरती टाका। तर मित्रांनो, ही होती हवामानाबद्दल छोटीशी माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। धन्यवाद। तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये।